वन मजुराचा रोजंदारी वेतन अधिसंख्य वन मजुरात सामावून घेण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपीने अनर्थ टळला. अधिसंख्य वन मजूर म्हणून कायम सेवेत सामावून घ्यावे या मुख्य मागणीसाठी गेल्या 15 वर्षापासून पाठपुरावा करून देखील अधिकारी दाद देत नसल्याने वन मजुराने आज थेट वन विभागाचे कार्यालय गाठत आत्मदहनाचा प्रयत्न केला. शंकर भिका लोधी असे वन मजुराचे नाव असून अधिकाऱ्यांनी बोगस पद्धतीने अपात्र लोकांना कायम केले, परंतु मला त्यापासून वंचित ठेवले. त्यामुळे आज शेवटी पर्याय नसल्याने शंकर लोधी यांनी पेट्रोल कॅन घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केले असल्याचे त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. तर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करून वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. शंकर भिका लोधी वन मजूर. मी कायम वयासाठी काही ठिकाणी लढलो. कोणाला सांगू, याला सांगू, त्याला सांगू, कोणीच माझ्यावर लक्ष देऊन नाही राहिलं. हाऊ सिंग साहेब आलाय, यो बी काहीच कामाचा नाहीये. यो म्हणतो इसको हाकल देव, इसको बंद कर देव. मी 92 पासून काम करतो इथं फॉरेस्टला. मला आजपर्यंत परमनंट नाही केलं यांना. तुमची मागणी काय? उरून गेलो तरी माझ्यावर यांना इतका मोठा अन्याय केलाय. माझ्या मागचे लोक ज्यानं काम नाही केलं तो माणूस परमनंट झालाय. 2 वर्षच भरेले ते लोकांना माझ्या नावावर सफेद शाही मारून ज्यांना माझ्या जागेवर दुसरा माणूस लावून घेतलं. 13 कागदातच नाही, 13 दिवसच नाही भरतो. मी 92 पासून काम करतो, माझे दिवस का नाही भरू राहिले आजपर्यंत. तुमच्या नावावर कोणत्या व्यक्तीला लावलं त्यांनी? पाहू द्या ना त्यांना. मास्टरवर कॅशबुक मध्ये नाव आहे. त्याचं नाव काय? दिन त्याचं नाव बी तिथं दिलंय ना, मी पत्रिकामध्ये दिलंय त्याचं नाव. तो इथला नाही, बाहेर गावाचा आहे. इथला क्लार्क होता, त्यानं तिकडं त्याला लावलंय. कोणत्या क्लार्कने लावलं होतं? देतो ना तुम्हाला, तो बी देतो ना. मला 92 पासून ड्युटी करतोय मी फॉरेस्टला. माझे जो बी साहेब येतो तो